विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा जेनेरिकचा पिरियड आहे आणि ह्या जेनेरिकच्या पिरियडमध्ये आपण अजूनपर्यंत व्यवसायाचा अर्थ, व्यवसायाचं स्वरूप, व्यवसायाची उद्दिष्ट आणि मागच्या पिरियडला व्यवसायाची उद्दिष्ट पाहिलेली आहेत. त्यापूर्वी आपण व्यवसायाची वैशिष्ट्य पाहिली होती. तर आजच्या पिरियडला आपल्याला व्यवसायाच्या मर्यादा पाहायच्या आहे. तर आपण बघितलं की व्यवसाय हा नफा मिळवण्याच्या उद्देशाने केला जात असतो आणि वेगवेगळी उद्दिष्ट ठेवून व्यवसाय हा करत असतो. तर व्यवसायाचा विकास करताना, व्यवसायाचा विस्तार करताना व्यावसायिकाला काही मर्यादा येत असतात. तर मान्य आहे की जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व्यावसायिक पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. व्यवसायाचं आधुनिकीकरण करत असतो. आधुनिक यंत्रतंत्राचा तो वापर करत असतो. जास्तीत जास्त उत्पादन करून किफायतशीर किमतीला कसं विकायचं, ग्राहकांना वेळेवर वस्तू कशा उपलब्ध करून द्यायचा, या दृष्टीने तो प्रयत्नशील असतो. पण हे सर्व करत असताना बऱ्याच वेळेला व्यवसायाला अनेक मर्यादा येत असतात. तर त्या मर्यादांचा विचार आपण आजच्या पिरियडला करणार आहोत. तर व्यावसायिकाला किंवा व्यवसायाला ज्या मर्यादा येत असतात त्यातील काही प्रमुख मर्यादांचा विचार आपण आता करत आहोत. तर व्यवसायाची पहिली मर्यादा आहे भांडवलाची कमतरता. तर व्यवसायाच्या स्थापनेपासून ते व्यवसायाचा विकास आणि विस्तार करण्यापर्यंत व्यावसायिकाला भांडवलाची अत्यंत गरज असते. कारण बिना भांडवलाने कोणताही व्यवसाय करता येत नाही. छोटा मोठा कोणताही व्यवसाय असो त्याला भांडवल हे आवश्यक असतं. साधं चहाची टपरी एखाद्याला टाकायची असली तरीसुद्धा ती टपरी टाकण्यासाठी, त्याला चहा बनवण्यासाठी छोटा गॅस लागेल किंवा इलेक्ट्रिक शेगडी लागेल, भांडं लागेल, किटली लागेल, साखर चहा लागेल, एक लोटगाडी तरी किमान लागेल. अशा रीतीने कमी भांडवल असलं तरीसुद्धा छोट्या व्यावसायिकाला सुद्धा थोडंफार तरी भांडवल हे लागत असतं. बिना भांडवलाने कोणताच व्यवसाय चालत नसतो. मग जसं व्यवसायाचं स्वरूप हे मोठं असतं, व्यवसाय जसा मोठा असतो तसं भांडवलसुद्धा जास्त लागत असतं. म्हणजेच व्यवसायाच्या स्वरूपावर त्या व्यवसायाला लागणारं भांडवलाचं प्रमाण हे अवलंबून असतं. पण कोणताही लहान मोठा व्यवसाय हा बिना भांडवलाने चालत नसतं. आणि जर पुरेसं भांडवल जर व्यावसायिकाला मिळालं नाही तर व्यावसायिकापुढे व्यवसायाचा विस्तार करण्याची समस्या ही निर्माण होत असते. कारण बऱ्याच वेळेला व्यवसाय करत असताना व्यवसायाचं आधुनिकीकरण करावं, विस्तारीकरण करावं, विकास करावा, त्याच्या इतरत्र काही उत्पादनात वाढ करावी, इतरत्र शाखा सुरू कराव्या असं व्यावसायिकाला वाटत असतं. पण त्यासाठी लागणारं भांडवल जर त्याला मिळत नसेल तर मात्र तो व्यवसायाचा विकास आणि विस्तार करू शकत नाही, व्यवसायात वाढ करू शकत नाही. तर अशा रीतीने भांडवलाची मर्यादा ही बऱ्याच वेळेला व्यवसायाला येत असते. व्यावसायिकाला वाटत असतं की आपण व्यवसायात वाढ करावी, पण भांडवलाच्या अभावी त्याला वाढ करता येत नाही. तर अशा रीतीने भांडवलाची कमतरता ही एक प्रमुख मर्यादा व्यवसायाला येत असते. दुसरी कमतरता आहे श्रमिकांची कमतरता. तर व्यवसाय चालविण्यासाठी श्रमिकांचीही गरज असते. एकटा व्यावसायिक काहीही करू शकत नाही. त्याच्या मदतीला त्याला व्यवसायाच्या स्वरूपाप्रमाणे श्रमिक हे आवश्यक असतात. काही वेळेला कुशल श्रमिकांची गरज ही व्यवसायामध्ये असते. काही वेळेला कुशल श्रमिक नसले तरीसुद्धा तत्पुंजा अनुभव असलेले श्रमिकसुद्धा त्या व्यवसायात चालत असतात. पण तसे श्रमिक मिळणंसुद्धा आवश्यक असतं. तर व्यावसायिकाला श्रमिक मिळवणं आणि श्रमिक टिकवून ठेवणं ही एक तारेवरची कसरत असते. कारण श्रमिक हा व्यवसायाशी बांधील नसतो. तेथील बरेच असे कर्मचारी हे रोजंदारीवर काम करणारे असतात आणि त्यामुळे ते त्या व्यवसायाशी बांधील नसतात. त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते व्यवसाय सोडून जाऊ शकतात. आणि अशा रीतीने श्रमिकांनी जर व्यवसाय सोडून दुसऱ्या व्यवसायात किंवा दुसऱ्या कामासाठी ते गेले तर व्यावसायिकाला
उत्पादनाचं कार्य, वितरणाचं कार्य कसं करावं हा प्रश्न हा निर्माण होत असतो. तर बऱ्याच वेळेला श्रमिकांच्या कमतरतेमुळे सुद्धा व्यवसायाच्या वाढीमध्ये, व्यवसाय करण्यामध्ये अनेक अडचणी ह्या निर्माण होत असतात. तर अशा रीतीने पुरेसे श्रमिक मिळणं, ते टिकून राहणं, योग्य श्रमिक मिळणं, योग्य त्या कामासाठी योग्य जे कौशल्य असतं तसे कौशल्यप्रधान श्रमिक मिळणं हे व्यवसायापुढे आव्हान असतं. आणि जर ते तसे श्रमिक मिळाले नाही तर मात्र व्यवसायाला अडचणी येत असतात. तिसरा मुद्दा आहे बाजाराचे स्वरूप. तर व्यवसायाच्या विस्तारासाठी, व्यवसायाच्या वाढीसाठी त्या ठिकाणची बाजारपेठ कशी आहे हा महत्त्वाचा भाग असतो. कारण बाजारपेठेत जर मागणी जास्त असेल, तेथील लोकांची आर्थिक स्थिती चांगली असेल आणि त्या व्यवसायात जे उत्पादन होतं त्याची मागणी करणारी जनता त्या ठिकाणी असेल तरच व्यवसायाचा विकास करता येणं शक्य असतं. या उलट तेथील बाजाराचं स्वरूप हे पाहिजे तसं विकसित नसेल, तेथील लोकांची आर्थिक स्थिती ही चांगली उत्तम नसेल, तर त्यामुळे मागणी कमी येते आणि व्यवसायाचा विकास हा होऊ शकत नाही. तर व्यवसायात वाढ होण्यासाठी, व्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्यासाठी तेथील बाजारपेठ चांगली असावी लागते, बाजारपेठ जवळ असावी लागते. त्याचप्रमाणे मागणी जास्त असावी लागते. कारण बाजारपेठ असली तरी सर्वच बाजारपेठेमध्ये सर्वच वस्तूंना जास्त मागणी येते असं नाही. कारण बऱ्याच वेळेला आर्थिक संपन्नतेवर सुद्धा मागणी ही अवलंबून असते. जर आर्थिक स्थिती लोकांची चांगली असेल तर ते लोक मागणी जास्त करत असतात. त्याचप्रमाणे तेथील लोकांचं राहणीमानाचा दर्जा कसा आहे, त्यांची आवडनिवड, अभिरुची कशी आहे, त्यांची मूल्य कशी आहे यावर सुद्धा तेथे उत्पादित होणारा माल किंवा बाजारपेठेत येणारा माल याला मागणी किती येईल हे अवलंबून असतं. तर अशा रीतीने व्यवसाय विस्तारासाठी आणि व्यवसायाच्या विकासासाठी बाजाराचं स्वरूप कसं आहे ही बाबसुद्धा महत्त्वाची असते. बऱ्याच वेळेला बाजाराच्या स्वरूपाची मर्यादासुद्धा व्यवसायाच्या विकासाला आणि विस्ताराला येत असते. त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची मर्यादा म्हणजे तेजी मंदीची परिस्थिती. तर तेजीची परिस्थिती म्हणजे किंमत वाढीची परिस्थिती, तर मंदीची परिस्थिती म्हणजे किंमत घटीची परिस्थिती. तर मागणी पुरवठ्याच्या दृष्टीने अतिमर्यादित किमती वाढणं आणि मर्यादेपेक्षाही किमती खाली येणं हे धोक्याचं असतं. कारण किंमत वाढ ही वेगाने होत असेल, किमती प्रचंड पटीने वाढत असतील तरीसुद्धा मागणीला अडथळा येत असतो, मागणीला मर्यादा येत असते, मागणी कमी होत असते. कारण मर्यादेपेक्षा जास्त किमतीला माल खरेदी करणं जनतेच्या आवाक्याबाहेर जात असतं. लोक जास्त किमतीला माल खरेदी करू शकत नाही, त्यांचं उत्पन्न कमी पडू लागतं आणि म्हणून ते जास्त किमतीला मागणी कमी करतात. तसंच किमती कमी होत असतील, मंदीची परिस्थिती असेल तरीसुद्धा लोकांची मागणी कमी असते. कारण मंदीच्या परिस्थितीमध्ये लोकांचे रोजगार गेलेले असतात, लोकांचं उत्पन्न कमी झालेलं असतं आणि उत्पन्न कमी झाल्यामुळे ते मागणी कमी करत असतात. तर अशा रीतीने तेजी मंदीच्या परिस्थितीचा परिणाम व्यवसायावर होत असतो आणि त्यामुळे व्यवसायाचा विकास होण्याला अडथळा येत असते किंवा मर्यादा ही येत असते. कारण तेजीची परिस्थिती असो किंवा मंदीची परिस्थिती असो, म्हणजेच किंमत वाढीची परिस्थिती असो का किंमत घटीची परिस्थिती असो, या परिस्थितीत लोकांची मागणी ही कमी असते आणि म्हणून तेजी मंदीच्या परिस्थितीची सुद्धा व्यवसायाला मर्यादा येत असते असे म्हटले जाते. आणि तसेच अति किंमत वाढ आणि अति किमती घट होणं हे उद्योजकांच्या किंवा उत्पादकांच्या दृष्टीनं हे धोक्याचं असतं. कारण किमती प्रचंड प्रमाणात वाढत असतील तर मागणी कमी होत असते आणि म्हणून उत्पादक वर्गसुद्धा भविष्यकाळातील धोके लक्षात घेऊन उत्पादन कमी करण्याचं कार्य करत असतो. आणि त्याचप्रमाणे मंदीच्या काळामध्ये किमती कमी होत असल्यामुळे त्याला नफा कमी मिळत असतो आणि म्हणून तो उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेत असतो. जर वारंवार किमतीत बदल होत गेले तर उत्पादकाला सुद्धा गुंतवणुकीचे निर्णय घेता येत नाही आणि
अशा रीतीने तेजीमंदीच्या परिस्थितीची व्यवसायाला मर्यादा येत असते. पुढची मर्यादा आहे शासकीय धोरण. तर बऱ्याच वेळेला उद्योजकांना, व्यावसायिकांना शासकीय धोरणांना सामोरं जावं लागत असतं. कारण शासनाचं धोरण बऱ्याच वेळेला जाचक असतं, कटकटीचं असतं. उत्पादनापासून वितरणापर्यंतचं कार्य कसं चालतं याची शासन तपासणी करत असतं. कारण उत्पादन कोठे होते, कसे होते, त्यासाठी कच्चा माल कोणता वापरला जातो, तर किती प्रमाणात वापरला जातो, उद्योगासाठी भांडवल किती प्रमाणात गुंतवलं गेलं आहे, तेथील कर्मचाऱ्यांचं प्रमाण किती आहे, कर्मचाऱ्यांचं वयोगट कसं आहे, त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणची परिस्थिती कशी आहे, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं योग्य आहे का नाही, त्याचप्रमाणे झालेलं उत्पादन कोणत्या बाजारपेठेत विकलं जातं, कोणत्या किमतीला विकलं जातं, या सर्व बाबींची तपासणी ही शासनाकडून होत असते आणि उद्योजकाला या सर्व बाबी शासनाला पाठवाव्या लागत असतात. आणि बऱ्याच वेळेला शासन अधूनमधून उद्योगांचं तपासणी करण्याचं कार्य करत असतं आणि या शासकीय धोरणाचं सुद्धा व्यवसायाच्या विकासाला अडचणी येत असतात. बऱ्याच वेळेला मर्यादासुद्धा येत असतात. कारण बऱ्याच वेळेला शासन त्या उद्योगामुळे, त्या कंपनीमुळे, त्या कारखान्यामुळे आजूबाजूच्या परिसरावर विपरीत परिणाम तर होत नाही ना, याचाही विचार करत असते आणि त्यामुळे व्यवसायाला मर्यादा येत असतात. कारण शासकीय धोरणांची जी अंमलबजावणी होत असते त्यामुळे सुद्धा व्यवसाय विस्तारामध्ये अनेक अडचणी येऊन व्यवसायाला मर्यादा येतात. त्याचप्रमाणे पुढची मर्यादा आहे योग्य बाजारपेठ मिळणे. तर 1991 भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार केला, उदारीकरणाचा स्वीकार केला आणि त्यामुळे मोठ्या संख्येने परकीय देशातील वस्तू, परकीय देशातील कंपन्या, परकीय देशातील भांडवल, परकीय देशातील तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये आलं. कारण उदारीकरणाच्या धोरणानुसार परकीय भांडवलाला आपल्या देशामध्ये मुक्त प्रवेश देण्यात आला. परकीय कंपनी आपल्या देशात स्थापन करू लागल्या. परकीय देशातील मालाने आपल्या भारतातील बाजारपेठा गच्च भरल्या आणि त्यामुळे भारतीय उद्योजक आणि व्यावसायिकांना बाजारपेठ कशी मिळवायची, ग्राहक कसे मिळवायचे, हे एक आव्हान ठरलेले आहे. ह्या जागतिक स्पर्धेमध्ये भारतीय व्यवसायाला योग्य बाजारपेठ मिळणं हे अवघड काम झालेलं आहे आणि व्यवसायाला ती एक मर्यादा येते. कारण व्यवसाय चालण्यासाठी व्यवसायाला नफा हा योग्य रीतीने मिळणं गरजेचं आहे आणि नफा मिळण्यासाठी त्याला योग्य बाजारपेठ मिळाली, उत्पादनाला योग्य मागणी आली, योग्य भाव मिळाला तरच तो व्यवसाय योग्य रीतीने चालू शकणार आहे. जर व्यवसायाला मागणी आली नाही, व्यवसायातील उत्पादन विकलं गेलं नाही, म्हणजेच व्यावसायिकाला योग्य बाजारपेठ मिळाली नाही, तर त्या व्यवसायसुद्धा योग्य रीतीने चालू शकणार नाही. आणि म्हणून ह्या वर्तमान काळामध्ये जागतिकीकरण, उदारीकरणाच्या धोरणामुळे भारतीय व्यवसायाला योग्य बाजारपेठेची मर्यादा ही आलेली आहे. योग्य बाजारपेठ उपलब्ध होत नाही. कारण परकीय देशातील जो माल येत आहे तो कमी किमतीचा आहे, दर्जेदार आहे आणि त्यामुळे भारतीय ग्राहक त्या मालाला मागणी मोठ्या प्रमाणावर करत आहे आणि स्वदेशी माल हा जास्त किमतीचा असल्यामुळे तो पाहिजे त्या प्रमाणात खरेदी केला जात नाही आहे. आणि अशा रीतीने वर्तमान स्थितीमध्ये, सध्याकालीन स्थितीमध्ये व्यवसायाला ही महत्त्वाची मर्यादा आली आहे की योग्य ग्राहक या व्यावसायिकाला मिळत नाही आहे. पुढचा 7वा मुद्दा आहे मूलभूत सोयींची कमतरता. तर व्यवसायाला बऱ्याच वेळेला या समस्येतूनही जावं लागत असतं आणि म्हणून असं म्हटलं जातं की व्यवसाय करत असताना मूलभूत सोयींची कमतरतेची मर्यादासुद्धा व्यावसायिकाला जाणवत असते. आता मूलभूत सोयी किंवा त्यालाच आपण पायाभूत सोयी म्हणतो. तर मूलभूत सोयींमध्ये वाहतूक, दळणवळण व्यवस्था, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, वित्त पुरवठा यांचा समावेश हा होत असतो. पण आपण जर पाहिलं तर बऱ्याच अशा ठिकाणी वाहतूक, दळणवळण व्यवस्था ही पुरेशी विकसित नाही. वीज पुरवठ्याचा सुद्धा लोड शेडिंगची समस्या ही व्यावसायिकांना सुद्धा
सहन करावी लागत आहे. अनेक ठिकाणी विजेच्या मागणीच्या मानाने विजेचा पुरवठा हा कमी आहे आणि त्यामुळे वीज मंडळाकडून सातत्याने भारनियमन केलं जातं आणि त्या भारनियमनाच्या काळात अनेक व्यवसायांमध्ये उत्पादनाचं कार्य थांबलेलं असतं. कर्मचाऱ्यांचे पगार चालूच असतात आणि त्यामुळे व्यवसायाचा उत्पादन खर्च आहे तो वाढत जात असतो. त्याचप्रमाणे वाहतूक व्यवस्था विकसित नसल्यामुळे व्यवसायातील जो उत्पादित माल आहे तो वेळेवर बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकत नाही. बऱ्याच वेळेला वाहतूक व्यवस्थेत अडचणी येत असतात. विशेषतः पावसाळ्याच्या काळामध्ये अनेक रस्ते बंद असतात. नद्यांमध्ये पाणी आल्यामुळे रस्ते बंद असतात आणि माल तिथे पडून राहिलेला असतो. कुठेतरी झाड रस्त्यावर पडलेलं असतं आणि म्हणून मालाची गाडी ही रस्त्यावर कुठेतरी तासनतास उभी असते. त्यात बऱ्याच अशा मालाची चोरी व्हायची शक्यता किंवा नुकसान होण्याची शक्यतासुद्धा असते. बऱ्याच वेळेला कुठेतरी अपघात झालेला असतो. तर रेल्वेच्या स्थितीतसुद्धा अशीच अडचण होते. कधी कुठे अपघात झाल्यामुळे रेल्वे तासनतास कुठेतरी अडकून पडलेले असतात आणि अशा वेळेला काही चोरटे लोक त्या रेल्वेच्या डब्यातून मालाची चोरी ही मोठ्या प्रमाणावर करत असतात आणि व्यावसायिकाला हे नुकसान सहन करावं लागत असतं. तसंच बऱ्याच वेळेला संदेश वहन यंत्रणेतसुद्धा अडथळे येत असतात. कॉन्टॅक्ट्स होत नाही आणि व्यावसायिकाला पण हे खूप त्रासदायक काम होत असतं. बऱ्याच वेळेला वित्तपुरवठ्याची अडचणसुद्धा व्यावसायिकाला सहन करावी लागत असते. वेळेवर वित्तपुरवठा होत नाही. त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा बँकांकडून वेळेवरती कर्जपुरवठा होत नाही आणि त्यामुळे व्यावसायिकाला उत्पादनाचं वितरणाचं कार्य करण्यामध्ये अडचणी येत असतात. तर अशा रीतीने मूलभूत सोयींचा विकास आपल्या देशामध्ये फारसा न झाल्यामुळे सुद्धा व्यवसायाला मर्यादा येत असतात. आणि शेवटची मर्यादा म्हणजे करविषयक धोरण. तर भारतीय करप्रणालीमध्ये अनेक दोष आहेत आणि त्या दोषांमध्ये प्रमुख दोष म्हणजे भारतीय करांचे दर उच्च आहेत. मग ते सर्वच प्रकारच्या करांचे दर उच्च आहेत. केवळ प्रत्यक्ष करांचे दर उच्च आहेत असे नाही, तर अप्रत्यक्ष करांचे दरसुद्धा उच्च आहे. आणि ह्या सातत्याने कररचनेत जो बदल केला जातो त्याचा परिणामसुद्धा व्यवसायावर होत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे कर आकारले जात असतात आणि त्या कर आकारण्यामुळे व्यवसायाला कररूपाने जास्तीत जास्त खर्च करावा लागत असतो आणि व्यवसायाचा उत्पादन खर्च त्यामुळे वाढत असतं. तर अशा रीतीने शासनाचं जे करविषयक धोरण आहे ते बऱ्याच वेळेला जाचक ठरतं, चुकीचं ठरतं. करांचे दर हे वाजवीपेक्षा जास्त आहेत आणि त्यामुळे व्यवसायाला मर्यादा येत असतात. कारण कर जेवढे जास्त तेवढा उत्पादन खर्च वाढत असतो आणि उत्पादन खर्च वाढला की तेवढी किंमत ही वाढत असते आणि किंमत वाढली की मग ग्राहक मिळणं अवघड होत असतं आणि अशा रीतीने व्यवसायाला करविषयक धोरणाची मर्यादासुद्धा येत असते.